8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची 100% शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात सूचना दिल्यात. तसंच अधिकाधिक विद्यार्थिनींचे प्रवेश व्हावेत यासाठी विशेष अभियान देखील आता राबवलं जात आहे. राजभवनात राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. जर्मनीला 4 कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घेतला असून याबाबत महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात देखील सामंजस्य करार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या करारानुसार जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जर्मन इथं जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. तिथे किमान 3 महिन्यांचं प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान 3 महिन्यांचा भत्ता देणं अनिवार्य असणार आहे. 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील यासाठी विशेष अभियान राबवावे अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना दिल्या. तसंच सीईटी परीक्षेचं वेळापत्रक नियोजित केल्यानं यावर्षी एकाही प्रवेश परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागला नाही. त्याच धर्तीवर विद्यापीठानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करावेत असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यातील मुलींच्या शिक्षणात वाढ होण्यासाठी राज्य सरकार सध्या आवश्यक असलेली पावलं उचलत असल्याचं सांगण्यात येत आहे. जर्मनी, जपान, इस्रायल या देशांना भारताकडून कुशल मनुष्यबळाची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवण्यावर आता भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आवश्यक त्या सूचना देखील राजभवनावर झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.